वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सुसर्वदा सर्वकार्ये सुसर्वदा. नमस्कार, मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे आमची चैत्रांगण स्पेशल चौथी अशी रांगोळी. हो मैत्रिणींनो, चैत्रांगणमध्ये मी जसं तुम्हाला आश्वासन दिलेलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने चैत्रांगण रांगोळी कशी सजवायची काढायची हे जाणून घेणार आहे आपल्या व्हिडिओ थ्रू. आणि त्याच गोष्टीचा प्रयत्न करता करता असे नवीन नवीन प्रयत्न फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. चैत्रांगण रांगोळी ही महाराष्ट्रातील चैत्र महिन्यात विशेषतः गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयापर्यंत आपल्या घराच्या अंगणात किंवा देवासमोर काढली जाणारी एक अत्यंत पवित्र आणि पारंपरिक रांगोळी आहे. ही रांगोळी केवळ सौंदर्यासाठी नसून ती चैत्र गौरीचं स्वागत करण्यासाठी, घरात सुखसमृद्धी व सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काढली जाते. चला तर मग सुरू करूया. इथे मी A3 प्रिंटआउट घेतली आहे. त्याचबरोबर A3 OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची. झेरॉक्सवर म्हणजेच आपल्या प्रिंटआउटवर ती OHP शीट ठेवली आहे आणि सेलोटेपने फिक्स करून घेतली. इथे आज मी कॅमलिन पेंट मार्कर वापरते खरं, पण आज ह्यामध्ये एक वेगळं असं टेक्निक शेअर करले व्हिडिओच्या शेवटी, म्हणून व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही सुरुवातीला त्याची झलक तर बघितलीच आहे, बस तेच आहे जे वेगळं काहीतरी आहे आणि तेच मी तुमच्यामधून म्हणजे तुमच्याबरोबर ह्या चैत्रांगण रांगोळी थ्रू शेअर करणार आहे. चैत्रांगण रांगोळीत प्रमुख प्रतीके आणि त्यांचं महत्त्व विशेष वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. गणपतीचे प्रतीक हे वेगळं आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते. चैत्रांगण रांगोळीच्या केंद्रस्थानी अनेकदा ओम, गणपती किंवा गणपतीचे प्रतीक काढलं जातं. गणपती हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता आहेत. हे प्रतीक घरात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करते. नवीन वर्षाची सुरुवात निर्विघ्नपणे होण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतं आणि म्हणूनच गणपतीच्या संबंधातले सगळे चिन्ह आपण ह्या सगळ्या अशा गणपती विशेष चैत्रांगण सिम्बॉल्समध्ये काढत राहतो. कलश किंवा बाकीचे शुभ लाभ, स्वस्तिक असे बरेच चिन्ह हे गणपतीचे जास्त निगडीत आहेत. कलश हे समृद्धी, भरभराट आणि पवित्रीचे प्रतीक आहे. स्वस्तिक हे शुभत्व आणि चांगलं नशीब आणि कल्याणाचं प्रतीक आहे. शंख दैवी आवाज आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. अगदी पाळणा व झोपाळा ह्या प्रकारचे प्रतीकसुद्धा चैत्रांगण रांगोळीमध्ये काढलं जातं बरं का. मैत्रिणींनो, आज आपण ह्यामध्ये वापरत आहोत कॅमलिन पेंट मार्करचा ठिक मार्कर. जिथे जिथे खूप छोट्या छोट्या सिम्बॉल्स आहेत, जिथे जिथे खूप छोट्या छोट्या लाईन्स आहेत, तिथे तुम्ही ऑफिस मेटचं एक छोटंसं पेनसुद्धा काम करतं आहे बरं का ह्या शीटवर, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता ह्यामध्ये अजून काय व्हेरिएशन आणायचे, अजून किती वेगवेगळ्या पद्धती काढायच्या, ह्या सगळ्याचं कन्फ्युजन आपण हळूहळू दूर करत आहोत. अगदी चिन्ह म्हणू नका तर पद्धतीसुद्धा आपण वेगवेगळ्या आणल्या आहेत. बऱ्याच जणी तर हे सुद्धा करू पाहत आहेत की हे रांगोळीने काढता येईल का. थोडं थोडं हो येऊ शकतं, जर आपण ह्यावर छोट्या छोट्या पद्धतीने जर फॅब्रिक ग्लू लावला तर नक्कीच त्यावर रांगोळी आपण चिटकवू शकतो. पण काय ना, प्रॉब्लेम रांगोळी चिटकवण्यावर नाही आहे किंवा रांगोळीची चैत्रांगण बनवण्यावर नाही आहे हो. वाईट रांगोळी, साधारणतः कोणतीही वाईट रांगोळी जेव्हा तुम्ही ती चिटकता किंवा कोणत्याही केमिकलशी किंवा कसंही थोडंसं तरी त्याला पाणी लागलं की एक काही वेळानंतर ती काळपट पडते. आणि जर आपण एवढी छोटी छोटी मेहनत जर आपण आपल्या वाईट रांगोळीबरोबर करणार आहोत तर ती वाईट पडली तर आपली मेहनत वाया जाईल. आणि म्हणूनच अशा काही शॉर्टकट आणि इझी टू यूज पद्धतीने तुम्ही तुमची रांगोळी नक्कीच बनवू शकता. पहा किती सुंदररित्या ही डिझाईन प्रिंट झाली आहे. ॲक्च्युली काय ना, थोडंसं लिनियंटली फटाफट ड्रॉ करण्याच्या चक्करमध्ये काही ठिकाणी काही लाईन्स थोड्या चुकल्या आहेत. पण घाबरून जाऊ नका. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही ह्या कॅमलिन पेंट मार्करने OHP शीटवर कराल ना,
तर ते परत मला करता येणार नाही. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही ते खोडून परत काही करू शकत नाही. त्यामुळे जी डिझाईन जशी ड्रॉ केली आहे, कारण चैत्रांगण हे परफेक्शनवर नाही आहे, तर त्या प्रतीकवर आहे, त्या चिन्हांवर आहे. आता बरेच जण हे कन्फ्यूज आहे की हा बेस कोणता वापरता तुम्ही. मी बऱ्याच रांगोळीमध्ये सांगितलं आहे हो, रांगोळीचा रेडी रांगोळीचा एक बेस आपण बनवून ठेवलेला आहे आणि तोच बेस आपण प्रत्येक रांगोळीमध्ये तुम्हाला ठेवून दाखवत आहोत. असंच ऑरेंज आणि येल्लोचा हा बेस बनवलेला आहे आणि त्या रांगोळी बेसवर आपण आपली रांगोळी ठेवून दाखवत आहोत. अगदी निळ्या रंगाचा हा बेससुद्धा सगळीकडे तुम्ही पाहिला असेल. तसंच काळ्या रंगाची तुम्ही जर खाली रांगोळी हांतरली गोलमध्ये चाळणीने किंवा गाळणीने, तरीसुद्धा त्या शीटवर ती सुंदर दिसेल. बघा ना, हा बेससुद्धा किती फ्लेक्सिबल आहे. अगदी टर्न होतो, कसंही आपण त्याला वापरू शकतो. हा रेडी रांगोळीपासून बनवलेला बेस आहे. खूप वेळा तो मी वापरून झालेला आहे, तरीही त्याची शाईन आणि त्याची रांगोळीची जी त्याचं लूक आहे ते अजून गेलेलं नाही आहे. खूप छान असा बेस, असे बेस तुम्ही बनवून ठेवू शकता. आता आला नवीन मोड. असं ना फॅब्रिक आपण हंतरू शकतो बरं का. मी इथे माझ्या ह्या ब्लाऊज पीसला खाली हंतरून पाहिलं आणि त्यावर जेव्हा ही रांगोळी ठेवली तेव्हा ती मस्त दिसत होती हो. नंतर माझा विचार आला की ह्याला गोलसर कट करून, ह्याला पूर्ण गोल कट करून घ्यावं आणि ह्यावर ही पूर्ण रांगोळी अशी स्टिक करून टाकावी. त्याच्याने काय होईल, आपली रांगोळी एकदम उत्तमोत्तम दिसेल. कारण मध्ये मी एकदा फॅब्रिक रांगोळी बघितलेली आणि ही फॅब्रिक रांगोळी कधीच खराब होणार नाही. आहे की नाही? खूप छान अशी आयडिया. आणि ह्याच आयडियाबरोबर तुम्ही तुमचं घरातली वास्तुशांती किंवा गणपती पूजन, घरात कुठेही अशा प्रकारे तुम्ही वॉल हँगिंग बनवून सजवू शकता. हो की नाही? आहे ना ही उत्तम आयडिया? कोणत्याही रंगाचा कपडाचा बेस ह्या चैत्रांगण रांगोळीमध्ये सुंदर दिसेल. अगदी विदाऊट बॅकग्राऊंडसुद्धा ब्राऊन किंवा राखाडी बॅकग्राऊंडवर सुद्धा उत्तम दिसतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ही फॅब्रिकची आयडिया कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की सांगा. कारण बरेच जण आमचे व्हिडिओ बघतायत पण आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नाही करत आहेत. सो नक्की सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात आणि तुमच्यासाठी नवीन नवीन आयडिया आणण्यासाठी नक्कीच प्रेरित करू शकतात. कारण आमचं मोठं आहे स्किल शिकवणं, स्किल विकणं नाही. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.